देवान अनेन देवान भावयत ते देवा वाहा भावयन्तु परस्परं भावयन्तः परम श्रेयः अवाप्स्यथ। अनेन देवान भावयत, अनेन ह्याने म्हणजे ह्या यज्ञाने देवान भावयत, ह्या देवांची भावना म्हणजे वृद्धी करा, संतुष्टी करा किंवा त्यांची पुष्टी करा। ते देवा तेव्हा ते देव वहा भावयंतु तेव्हा ते देव तुम्हाला भावयंतु म्हणजे तुमची संभावना करतील, म्हणजे तुमचाही उत्कर्ष वृद्धी करतील किंवा तुमचीही पुष्टी करतील। परस्परम भावयंतः, आणि तुम्ही परस्परांची संतुष्टता केली असता किंवा पुष्टता केली असता, परस्परांचा उत्कर्ष केला असता, परम श्रेयः अवाप्स्यत, तुम्ही परमश्रेयाला म्हणजे मोक्षाला तुम्ही प्राप्त व्हाल। अनेन यज्ञेन श्रौतेन स्मार्तेन च वियम देवान इंद्रादीन भावयत संभावयत। काल आपण पाहिलं सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एष वस्त्वेष्ट कामधुक। यामध्ये सांगितलं की ही संपूर्ण प्रजा परमात्म्याने जेव्हा उत्पन्न केली त्यावेळेला उत्पन्न केल्यावर जो ब्रह्मदेव किंवा प्रजापती त्याने सांगितलं अनेन, या मी जी प्रजा उत्पन्न केली ती यज्ञासहित केलेली आहे, आणि मग त्या प्रजेला सांगतात या ठिकाणी मी जे यज्ञासहित तुम्हाला उत्पन्न केलेले आहेत तर त्या अनेन म्हणजे त्या यज्ञाच्या द्वारा तुम्ही यज्ञेन प्रसविष्यध्वम, तुम्ही त्याच्यापासून प्रसविष्यध्वम म्हणजे तुम्ही एकमेकात त्यांचा उत्कर्ष करा आणि किंवा त्यांना प्रसन्न करा, म्हणजे जेणेकरून हे जे चरु पुरोडाशादी हे यज्ञातली द्रव्ये आहेत त्या द्रव्यांनी त्या देवानां प्रीतिम उत्पादयध्वम, त्यांची संतुष्टता संपादन करा। आणि हा जो यज्ञ आहे तो वहा युष्माकम इष्ट काम धुक असतो, तुमच्या अंतकरणातील सगळ्या इच्छेचं दोहन करणारा, पूर्णता करणारा अशा प्रकारचा हा यज्ञ होईल, म्हणून लोकांना प्रजापतीनं उपदेश केला। तर हा जो यज्ञ आहे कथम अयम यज्ञ अस्माकम इष्टार्थाय भवती इत्यतः, हा आम्ही केलेला यज्ञ कसा काय बरं आमच्या इच्छित पदार्थांची प्राप्ती करून देणारा होईल, तर याविषयी सांगतात अनेन यज्ञेन श्रौतेन स्मार्तेन च, हा जो श्रुतीनं प्रतिपादन केलेला किंवा स्मृतीनं सांगितलेला तो स्मार्त यज्ञ आणि श्रुतीनं सांगितलेला तो श्रौत यज्ञ, या यज्ञांच्या द्वारा जर तुम्ही इंद्रादी देवतांची तुम्ही संभावना करा। चरु पुरोडाशादिवी संतुष्टान कुरु इत्यर्थः, हे चरु किंवा पुरोडाश त्यांना समर्पण करून त्यांची प्रसन्नता संपादन करा यज्ञाच्या द्वारा। अनेन संभाविता तुष्टाः संतः ते देवा इंद्रादयः वहायुष्मान भावयन्तु इष्टार्थ प्रदानेन संभावयन्तु, आपण आलेल्या पाहुण्याचा संभावना करा म्हणजे सत्कार करा। तसं तुम्ही जर यज्ञाने हे देव संतुष्ट झाले तर ते तुम्हाला देखील तुमची संभावना करतील, म्हणजे तुम्ही केलेल्या यज्ञामुळं ते देव जे आहेत ते तुमची संभावना करतील, म्हणजे तुम्हाला इच्छित असणारे जे पदार्थ त्या पदार्थांची प्राप्ती करून देतील, त्याचं तुम्हाला त्या इष्ट विषय इप्सित विषय तुम्हाला प्रदान करतील। एवं परस्परम भावयन्तः संता यूयम देवानां प्रसादेन निश्शेष विनष्ट प्रतिबंधा भूत्वा सत्वशुद्ध्या सम्यक ज्ञानं प्राप्य परम निरतिशयानंदलक्षणं श्रेयः विदेह कैवल्यम अवाप्स्यथ। अशा रीतीनं तुम्ही परस्परांची संभावना केली असताना त्या देवतांचा तुमच्यावर प्रसाद होईल आणि त्यामुळं तुमचं मोक्षामध्ये असणारे जे
प्रतिबंध ते पूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या अंतःकरणाची शुद्धी होऊन तुम्हाला सम्यक असा आत्मज्ञान प्राप्त होईल आणि त्या आत्मज्ञानाचं फल म्हणून निरतिशय आनंद स्वरूप असणारं जे श्रेय म्हणजे मोक्ष विदेह कैवल्य तो तुम्हाला प्राप्त होईल. यद्यपि अत्र परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ इति उभयेषां परश्रेयः प्राप्तविधी प्रतीयते तथापि विचार्यमाने प्रजानाम् एव धर्मोपदेश विषयत्वेन उक्तधर्मानुष्ठान लभ्य परमश्रेय प्राप्ति विधि न तु तद अनुग्राहकानां देवानां. आता इथं काय परस्परम भावयंतः श्रेयः परम अवाप्स्यत. तुम्ही परस्परांची संभावना केली की तुम्हाला परमश्रेय म्हणजे विदेह कैवल्य प्राप्त होईल. असं जेव्हा आपण वाचतो किंवा असं लक्षात घेतो या शब्दांचा अर्थ, तेव्हा त्याचा अर्थ आपल्या डोळ्यापुढे असा येतो की दोघांनाही मोक्ष प्राप्त होतं. परस्परांची संभावना करून परस्परम भावयंतः श्रेयो परम अवाप्स्यत. परमश्रेय म्हणजे मोक्ष विदेह कैवल्य त्यांना प्राप्त होतं. असं आपण जेव्हा वाचतो तेव्हा याचा अर्थ आपल्याला वरवर आपाततः असा वाटतो की परमश्रेय प्राप्तविधी, परमश्रेय म्हणजे मोक्षाचा प्राप्त होणारा विधी या ठिकाणी सांगितला जातो. तथापि विचार्यमाने पण म्हणजे कोणाला दोघांनाही मोक्ष प्राप्ती होते असं त्याचा अर्थ वरवर पाहता वाटतो. परंतु असं जरी असलं तरी जेव्हा आपण शास्त्रार्थाचा हृदय म्हणून विचार करतो तेव्हा जे काही धर्माचा उपदेश केलेला आहे तो उपदेश देवांना केला नाही, कारण देव हे त्या ठिकाणी उपदेशाचे अधिकारी नाहीत. उपदेशाचा अधिकारी फक्त हा मनुष्य मात्र आहे. म्हणून ही जी प्रजा आहे ती प्रजा हीच धर्म उपदेशाचा विषय आहे. म्हणजे धर्माचा उपदेश प्रजेला उद्देशूनच या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं धर्मानुष्ठानापासून प्राप्त होणारं जे विदेह कैवल्य रूप फल ते ह्या मनुष्य मात्रांनाच प्राप्त होतं. त्यांच्यावर अनुग्राहक म्हणजे त्या मनुष्याला अनुग्रह म्हणजे हा जो यज्ञाच्या द्वारा त्यांची सेवा करतो किंवा संभावना करतो त्याच्या मोबदल्यात त्याच्यावर अनुग्रह करतात आणि त्या अनुग्रह करणाऱ्या देवतांना मोक्ष प्राप्त होतो असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. तर न तू तद अनुग्राहकानाम देवानाम, हा मोक्ष हे फळ त्या अनुग्रह करणाऱ्या किंवा त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांना हे मोक्षफल प्राप्त होतं हे सांगण्यात तात्पर्य नाही. फल कोणाला प्राप्त होतं? मनुष्य मात्रांना, जे हे कर्मयोगा देवतांची संतुष्टी करण्यासाठी हे यज्ञ करतात त्यांना हे फल प्राप्त होतं, देवतांना नाही, कारण देवता त्याच्या अधिकारीच नाहीत. तेषाम उपदेशा अविषयत्वात, त्या उपदेशांचा विषयच नाही. हे जो उपदेश सांगितला तो देवतांना उद्देशून सांगितलेलाच नाही. त्यामुळं का बरं सांगितलं नाही तर स्वयंप्रभात, इथं प्रभात झाले, ह्या माधवानंद सरस्वतींनी त्याची असं तिथं मुद्रण दोष सांगितला होता आणि त्यामुळे तिथं प्रभात विज्ञानत्वात याच्याऐवजी प्रतिभात विज्ञानत्वात, म्हणजे त्यांना ज्ञान अगोदरच आहे. प्रतिभात विज्ञान, देवतांना काही ज्ञान करून घ्यायचं मग मोक्ष असं नाही. प्रतिभात विज्ञानत्वात त्यांना हे विज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान की त्यांना अगोदरच आहे. त्यामुळं ते विषयच नाही. पुन्हा जीवनमुक्तत्वाचं, आणि ते काय आहे, देवता जीवनमुक्त असल्यामुळं नच श्रेयो विधी उपयुज्यते, त्यांच्यासाठी हा श्रेय किंवा कैवल्य प्राप्तीचा किंवा विधेय कैवल्य प्राप्तीचा विधी हा त्यांच्यासाठी उपयुक्तता नाही. माणूस मात्र अगोदर काय अप्रभात विज्ञातत्वात, त्याला काय अगोदरच त्याला अप्रतिभात विज्ञातो, त्याला ज्ञान झालेलं नाही म्हणून त्याला ज्ञान होईल आणि मोक्ष होईल. पुन्हा मनुष्य जीवदशेला आहे आणि देवाची उपासना करून संतुष्ट झाल्यावर त्यांच्या अनुग्राहक देवतेंच्या माध्यमातून त्याला काय होईल, विदेह कैवल्य प्राप्त होईल. म्हणून कारण तो काय जीवनमुक्त नसताना, म्हणजे तो जीवदशेतच राहत असल्यामुळं, ठीक आहे ना महाराज, तो जीवदशेतच असल्यामुळं त्याला अजून मुक्त व्हायचं आहे. मग त्याला ह्या अनुग्राहक देवतांचा उपयोग आहे. पण अनुग्राहक देवता ह्या जीवनमुक्तच असल्यामुळं आणि प्रतिभात विज्ञातत्वात त्यांना ज्ञान अगोदरच असल्यामुळं इथं त्याचा अर्थ घ्यायचा नाही. तथा संभावनायम एव परस्पर पदस्य संबंधा न तो परमश्रेय प्राप्ती विधौ इति नेय.
ह्या दोघा परस्पर आहे ना, परस्परम भावयंता. परस्परम भावयंता याचा भावयंता म्हणजे फक्त संवाद, आपलं संभावना. म्हणजे प्रत्येकाने यांनी देवांना काय करायचं, संतुष्ट करायचं आणि त्या देवांनी त्यांना संतुष्टता किंवा पुष्टता द्यायची, एवढाच अर्थ आहे. याचा अर्थ न तू परमश्रेय प्राप्ती विधवू, याचा अर्थ परमश्रेय विधेय कैवल्य प्राप्तीसाठी ह्या जीवदशेत जीवांनी केलेल्या परमात्म्याला समर्पण त्या देवतांना समर्पण केलेल्या यज्ञाचा आणि त्यांनी त्याला दिलेल्या विधेय कैवल्याचा असा संबंध लावायचा नाही. फक्त परस्पराची संभावना एवढाच परस्पर या शब्दाचा संबंध घ्यायचा. विधेय कैवल्याच्या बाबतीत संबंध घ्यायचा नाही. का त्या देवता यांना विधेय कैवल्य देतात आणि हा त्यांना विधेय कैवल्य देतो, परस्परांची संभावना केल्यामुळं असा अर्थ घ्यायचा नाही. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, देवान भावयतानेन ते देवा भावयंतोः परस्परम भावयंतः श्रेयः परम वाप्स्यत. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा. काल आपण पाहिलं की यज्ञ आणि ही मानवसृष्टी सर्व परमात्म्याने उत्पन्न केली एकाच वेळेला आणि त्यावेळेला प्रजाला भगवान म्हणतात स्वधर्माते भजाल. तुम्ही आपल्या वर्णाश्रम धर्माचं भजाल म्हणजे सेवा कराल, म्हणजे त्याचा अनुष्ठान कराल, तर काय त्याचा उपयोग होईल, तरी कामधेनु हा होईल. तर हा कामधेनूसारखा कार्यकारी होईल. म्हणजे कामधेनू जशी आपण इच्छिलेली वस्तू देते त्याप्रमाणे तुम्ही जर वेदप्रणीत वेदविहित अशा कर्माचं जर तुम्ही अनुष्ठान कराल तर हा प्रजा हो तुमते कदा न संडील, हा धर्म तुम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणजे तुम्हाला परमकल्याण किंवा विधेय कैवल्य प्राप्त होईपर्यंत हा धर्म तुमच्याबरोबर राहील, हा तुमचं रक्षण करील. कालच आपण शेवटी पाहिलं होतं का धर्मो रक्षती रक्षिता, जो त्या धर्माचं रक्षण करील त्याचा हा धर्म रक्षण करीत राहील. जई येणे करुणी समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. येणे करुणी अशा प्रकाराने म्हणजे काय, अनेन प्रसविष्यध्वम. जर तुम्ही ह्या देवतांना जर तुम्ही ह्या यज्ञाच्या द्वारा संतुष्ट कराल, म्हणजे तुम्ही हे यज्ञाचं अनुष्ठान कराल, तर वाहा इष्ट कामधुक असतो, तो तुमच्या इच्छित कामना पूर्ण करील. येणे करून समजता अशा प्रकाराने समस्ता देवता परितोषू होईल. या समस्त ज्या देवता आहेत त्या जर संतुष्ट होतील, तुम्ही यज्ञाच्या द्वारा त्यांना दिलेल्या ज्या आहुती त्याच्याद्वारा जर त्या प्रसन्न होतील, तर ते तुम्हा इप्सिता अर्थात देतील. ते म्हणजे त्या इंद्रियानुग्राहक अशा असणाऱ्या देवता त्या तुम्हाला इप्सिता म्हणजे तुम्ही ज्याची इच्छा केली त्या अर्थाते म्हणजे त्या वस्तू तुम्हाला देतील. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेमू निश्चिता करीते तुमचा. अशा प्रकारे या स्वधर्मा म्हणजे जो प्रत्येक वर्णाश्रमाला सांगितलेला जो धर्म आहे स्वधर्म, त्या स्वधर्म हीच कोणी पूजा, स्वधर्माचा अनुष्ठान करणं हीच परमात्म्याची पूजा. आणि ह्या पूजेनं जर तुम्ही त्या परमात्म्याची पूजा कराल तर समस्ता देवतागणा, तर ह्या प्रत्येक इंद्रियांच्या देवता आहेत. हाताची देवता आहे इंद्र, या ठिकाणी कानाची देवता आहे दिशा, डोळ्याची देवता आहे सूर्य, अशा प्रत्येक इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता आहेत. आणि त्या समस्त देवता ह्या काय करतील, जो मनुष्य धर्माचं अनुष्ठान करतो त्या पुरुषाला योगक्षेमून निश्चिता करीती तुमचा, तर तुमचा ते योग आणि क्षेम करतील. योगक्षेम तर योग शब्दाचा अर्थ आहे जे आपल्याला आत्तापर्यंत जीवनात प्राप्त नाही, अप्राप्त आहे, त्या अप्राप्ताची प्राप्ती याला योग असं म्हणतात. आणि क्षेम कशाला म्हणतात, प्राप्तस्य संरक्षणम क्षेमः, जी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तिचं संरक्षण करणं याला क्षेम असं म्हणतात. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला प्राप्त नाही, जर तुम्ही हे यज्ञाचं अनुष्ठान त्या देवतांच्या प्रित्यर्थ कराल तर त्या देवता तुमचा इच्छित पदार्थाला तर देतीलच,
पण दिलेल्या पदार्थाचं संरक्षण, त्या पदार्थाचा टिकणं हे सुद्धा याच्यासाठी सुद्धा त्या देवता मदत करतील. म्हणून म्हणतात योगक्षेमून निश्चिता करीती तुमचा. ज्ञानोबाराय म्हणतात की या तुमचा हा योगक्षेम करतील म्हणजे काही मोघम पुढाऱ्यासारखा आश्वासन नाही. निश्चित रीतीनं तुमचा योगक्षेम करणारच. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील आयशी परस्परे घडेल प्रीती जेथ. या ठिकाणी ना जे मनुष्याने जीवनात जे करायचं ते केवळ आपल्या स्वार्थासाठी करायचं नाही, देवतांसाठी सुद्धा केलं पाहिजे. आपल्याला प्रसन्न व्हावा म्हणून वेष्टीच्या प्रसन्नतेसाठी जेवढ्या क्रिया आहेत तेवढ्या क्रिया त्याची हानी करणाऱ्या आहेत. आणि जितका त्यागमय जीवनामध्ये तो दुसऱ्यासाठी करील, म्हणजे दुसऱ्यांच्या प्रीतीसाठी, दुसऱ्यांना संतुष्टता व्हावी, केवळ आपल्या संतुष्टीचा विचार करणारा हा आसुरी प्रवृत्ती आहे. आणि दुसऱ्याच्या संतुष्टतेचा, दुसऱ्याच्या सुखाचा, दुसऱ्याच्या प्रसन्नतेचा विचार करणं हे म्हणजे दैवी प्रकृतीवान पुरुषाचं कार्य आहे. म्हणून म्हणतात तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. तुम्ही जर देवाचं भजन किंवा देवाची सेवा, म्हणजे देवाची सेवा इथं कोणती आहे की स्वकर्माचं अनुष्ठान देवतांच्या प्रसन्नतेसाठी करणं, स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता देवता जेणेकरून प्रसन्न होतील असं शास्त्र प्रतिपादित वर्णाश्रम धर्माचं पालन करणं हेच काय आहे स्वधर्मानुष्ठान. आणि हीच देवतांची भक्ती आहे. अशी भक्ती जर तुम्ही देवता ते भजाल, अशी जर देवांची भक्ती तुम्ही कराल तर देव तुम्हा तुष्टतील. सगळे देव किंवा इंद्रिय अनुग्राहक देवता सगळ्या तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि असं एकदा झालं म्हणजे तुमचं देवावर प्रेम आहे आणि देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. म्हणजे आता तुमचं काय झालं, आईशी परस्परे घडेल प्रीती जेथ. अशी तुम्हाला वाटतं की देवतांसाठी काय करू, आणि देवतांना काय वाटतं की या कर्मानुष्ठान करण्यासाठी मी काय करू, कारण दोघांचे एक आईशी परस्परे घडेल प्रीती जेथ. अशी परस्परांवर अत्यंत प्रेम जडतं किंवा प्रीती जडते. तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीचे. तेथ तुम्ही जे करू म्हणाल. आणि असं एकदा देवतांचं प्रेम संपादन तुम्ही केलं, आणि ते कधी होईल, तुम्ही देवतांवर प्रेम कराल तर देवतांचं प्रेम तुमच्यावर आपोआपच होऊ लागेल. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होईल, तुम्ही जे करू म्हणाल, तुम्ही जे म्हणाल की आपल्याला हे आमकं आम्ही करू, ते अपैसे सिद्धी जाईल. ते आपोआप विनासायास ते निश्चित सिद्धीला जाणार. म्हणजे काय आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कधी काही देवता आपल्याला सिद्धी देतात, कधी आपले संकल्प जे आहेत ते सिद्धी देतात, कधी कधी आपण केलेलं जे कर्म आहे ते कर्म सिद्धी देत असतं, कधी कधी आपलं जे प्रारब्ध कर्म आहे ते सिद्धी देत असतं. पण मिळून काय आहे, कोणत्याही बाबतीत प्रारब्धही तुम्हाला अनुकूल राहील, त्या देवताही अनुकूल राहतील, तुमची इंद्रिये अनुकूल राहतील, कारण तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान करता. म्हणून म्हणतात तुम्ही जे करू म्हणाल, जे करू हे आम्ही करणार आहोत असं म्हटलं का आपोआप ते सिद्धीला गेलंच म्हणायचं. त्याला काय म्हणतात, त्याच्या संकल्पातच शक्ती आहे. अशी तुमच्या स्वधर्मानुष्ठान करणाऱ्या पुरुषाच्या संकल्पामध्ये एक प्रकारचं विशेष सामर्थ्य निर्माण होत असतं, आणि ते सामर्थ्य तुमच्या ठिकाणी येईल असं सांगतात. आणि ते सामर्थ्य येईल म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्वधर्मानुष्ठान करणाऱ्याला इच्छित कार्य सफल होण्यासाठी शक्ती पण परमात्मा देतो, किंवा त्या देवता जे आहे ते त्याला शक्ती पण देतात. आणि वांछितही पुरेल मानसीचे, करण्यासाठी शक्ती म्हणजे त्याला मनोबल, शारीरबल, बुद्धिबल हे सगळे त्या देवता देतात. आणि शिवाय मानसीचे वांछितही पुरेल, आणि त्याच्या मनातल्या वांछा म्हणजे त्याच्या ज्या इच्छा असतात त्याही परिपूर्ण होतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही जी देवतांच्या पूजनाची परंपरा आहे किंवा यज्ञ परंपरा आहे, तर याच्यामध्ये सर्वांचं जीवन सुरळीत चालावा अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. आपण काय करतो, सुरळीत चालावा याच्यासाठी रात्रंदिवस झटतो, पण स्वधर्म कर्माचं अनुष्ठान करीत नाही, आणि त्यामुळे त्याच्यात यश येत नाही. म्हणून जर धर्मानुष्ठान करील त्या पुरुषाला हे यश आपोआपच चालत येतं. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. आणि
तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होईल. त्यांनी लिहिले सत्याम प्रतिष्ठायाम. काय आहे रे? जर आपली वाणी नेहमी पवित्र ठेवली, सत्यप्रतिष्ठायाम, सत्यप्रतिष्ठायाम, सत्यामध्ये जर त्याची प्रतिष्ठा झाली तर तो जे वाणीतून काढील शब्द, तर ते शब्द जे आहेत तर ते शब्द पूर्ण होतात. असं त्याला सामर्थ्य येतं. योगसूत्र आहे, मला वाटतं सत्याम प्रतिष्ठायाम वाचासिद्धी का काय असंच सूत्र आहे. सत्यामध्ये जर ती वाणी कधीच असत्याचा अंगीकार करणार नाही तर त्याच्या मनातले संकल्प पूर्ण होतात. आज्ञापक व्हालं, आणि तो काय होणार? आज्ञापक म्हणजे आज्ञा करता. कोणती त्यांनी आज्ञा केली का त्याच्या आज्ञेचं कोणीच उल्लंघन करत नाही त्यांनी. पण हे सामर्थ्य कधी येतं? स्वधर्म कर्माचा अनुष्ठान करणाऱ्याला. असं होते की तो आज्ञा करता होतो. म्हणजे त्यांनी आज्ञा केली का जसं आपण म्हणतो राजा बोले आणि दल हाले, तसं आपोआप सगळे लोक त्याचे अनुशासन मान्य करतात. आणि मनिये तुमते मागतील महारुद्धी. आणि हे ज्या महान रुद्धी म्हणजे महान ऐश्वर आहेत ना, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर किंवा संपत्ती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते मनिये तुमते मागतील. मनिये मागतील म्हणजे तुम्हाला आज्ञा मागतील. आज्ञा मागतील म्हणजे हुकूम मागतील. आम्हाला तुम्ही, तुकाराम महाराज म्हणतात ना, रुद्धी सिद्धी काय ह्याच्या अष्टमहा सिद्धी ओळंगती द्वारी आणि नवदती दुरी दवडिता. ह्या अष्टमहा सिद्धी त्याच्या दारामध्ये कायम लोळत असतात. आणि त्या काय म्हणतात? नवदती दुरी दवडिता. हे तुम्ही माझ्या घरासमोर थांबू नका म्हटलं तरी त्या जात नाहीत, कारण ते म्हणतात आम्हाला आपली काहीतरी सेवा करू द्या. म्हणजे स्वधर्मानुष्ठानाचं एवढं मोठं फल आहे. पूर्वी ह्या ऋषीमुनींचा उपदेश आणि त्यांची असणारी मांस परंपरा आणि ज्ञान परंपरा, यामुळे ह्या गोष्टी सहजच स्वाभाविकच सर्वांच्या ठिकाणी होतं. आता लोक काय म्हणतात की एखादा मनुष्य आहे, त्याला जर म्हटलं की धर्माचं अनुष्ठान करायचं, ते म्हणतात आजकाल कोणीच करत नाही, मला एकट्याला करून कसं काय चालेल, असा काळ आहे. आणि त्यावेळेला काळ जर त्या काळातल्या लोकांना, धर्मानुष्ठान करणाऱ्या लोकांना जर म्हटलं की आमका तर वाईट वाटतं, तर तो कसाही वाईट वागू द्या पण मला चांगलं वागलं पाहिजे असे ना. आता काय म्हणतात, आम्ही चांगलं वागून उपयोग नाही, कारण बाकीच्या सगळ्या लोकांमध्ये आमचा निभाव लागणार नाही. वास्तविक ही प्रवृत्ती असली पाहिजे. हे जर आपल्याला भाग्य पाहिजे असेल, तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. ह्या आश्रमाचे म्हणजे गृहस्थाश्रमाचं फल हे आहे ती परमपद बळ वैराग्याचे. वैराग्यापासून प्राप्त होणारं जे मोक्ष आहे तो मोक्ष प्राप्त होतो ह्या स्वधर्माचरणाने. असं म्हणून सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तमची गती तो एकच अभंग तुकाराम महाराजांनी सांगितला, परंतु ह्या स्वधर्मानुष्ठानाचं सर्व फल सांगितलं. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलांचे. तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. याला म्हणतात वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल मनिये तुमते मागतील महारुद्धी. महान ऐश्वर्य तुमची आज्ञा मागतील की तुम्ही फक्त म्हणा की आम्ही तुमच्या घरात आलो, तुमच्या समोर हात जोडून ह्या सगळे ऐश्वर्य, रिद्धी म्हणजे ऐश्वर्य त्याच्यासमोर राहील. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यशी. याला कसं घडतं, वसंत ऋतू येतो त्यावेळेला ऋतुपतीचे द्वार. ऋतुपती म्हणजे सगळ्या ऋतूंचा स्वामी असणारा वसंत ऋतू, आणि त्याचं द्वार म्हणजे तो एकदा प्रारंभ झाला की त्या ठिकाणी वनश्री. वनश्री म्हणजे अरण्यामध्ये असणारी शोभा किंवा त्याला वनशोभा. ते दुसरी एक ओवी आहे, तेथं वनशोभेची खाणी उघडे. असं वसंत ऋतू आला की ती वनशोभा आपोआपच वाढायला लागते. त्याला काय निमंत्रण द्यावं लागत नाही, काही नाही. वसंत ऋतू आला की वनशोभा आपोआपच त्या ठिकाणी सगळी फळं पुष्प फलं यांनी त्या ठिकाणी प्रफुल्लित सगळी झाडं वेली होतच असतात. तिथं ओळगे फरभार लावण्यशू, त्या ठिकाणी वनशोभा ओळगे म्हणजे त्याचा सेवा करायला येते. म्हणजे
वसंत ऋतू आला, आपला स्वामी आला ना, आपण त्याच्या सेवेसाठी सामोरं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ह्या पुष्प फळांना पल्लवित केलं पाहिजे, विकसित केलं पाहिजे. त्या पानांना या ठिकाणी लुसलुसीतपणा आला पाहिजे, अत्यंत शोभिवंत हे वन झालं पाहिजे. असं आपोआपच नुसता त्याचा दारात प्रवेश झाला वसंत ऋतूचा का वनश्री, आणि ती पुन्हा कशी निरंतर रात्रंदिवस फळभार लावण्याशी त्या ठिकाणी सगळी फळं भरून येतात. म्हणजे फळांनी तो वृक्ष लगडले जातात आणि लावण्य म्हणजे त्या वनलावण्य, वनाची शोभा किंवा सौंदर्य त्या ठिकाणी ओळगे, ते सौंदर्य आपोआप शोभा त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी येतं, शोभा वाढवीत राहतं. ना तरी उद्यानी माधवी घडे, का वनशोभेची खाणी उघडे, आदिलापासोनी आपाडे जियापरी, असं सांगितलेलं आहे. इष्टान भोगान्हि ओ देवा दास्यन्ते योग तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते तेन एव सः. इष्टान् भोगान् यो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते तेन एव सः. इष्टान् भोगान् यो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. इष्टान् भोगान् ह्यो देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः तैः दत्तान् अप्रदाय एभ्यः यः भुङ्क्ते तेन एव सः. यज्ञभाविताः देवाः वाः इष्टान् भोगान् हि दास्यन्ते तैः दत्तान् एभ्यः अप्रदाय यः भुङ्क्ते सः स्तेनः एव. हे गीतेमधले श्लोक माणसाच्या हृदयात कायमचे मार्गदर्शक म्हणून फक्त त्यांचा अर्थ जाणायचा, पाठही करू नका आणि त्याच्या टीकांचंही चिंतन करू नका. सरळ जो अर्थ आहे तो जरी आपल्या हृदयात बसला तर माणसाला जीवनातली वाट चोखाळण्यासाठी कोणत्याच प्रकारचे श्रम नाही. त्याला श्रम काय आहेत, त्याला फल आपण केलेलं जे विधीपूर्वक कर्मानुष्ठान त्याचं फळ भोगायचा कंटाळा येईल. जे इप्सित फळ इतकी त्याला भरभरून मिळतात की त्याला त्या सकाम कर्माचाच कंटाळा येईल. याच्यापेक्षा काही वेगळं आहे का, याच्यापेक्षा वेगळं आहे का काय, याच्यापेक्षा त्याची निष्काम कर्माकडे प्रवृत्ती होईल. असं एवढं सकाम म्हणजे कर्माचं फल एवढं आहे. इथं सांगताना पहिल्यांदा काय सांगितलं, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठते कर्मकृत कार्यते हे वशा कर्म सर्व ही प्रकृती जाहीर गुणही. या ठिकाणी किंवा देहाचा निर्वाहसुद्धा कर्म केल्याशिवाय होत नाही. त्यांनी फार गोड चिंतन सांगितलं की म्हणे पहिल्यांदा मनुष्य कर्म करण्यात प्रवृत्तच नव्हता म्हणून कर्म करायला सांगितलं. कर्म करताना सांगितलं मग काय म्हटले, कर्म कर. त्यांनी उदाहरण दिलं की अखंडानंद स्वामी म्हणतात, मी ज्या वेळेला पूर्वी काहीच करत नव्हतो, 5 वर्षाचं माझं ज्या वेळेला उपनयन संस्कार झाला तेव्हा माझ्या आजोबांनी फक्त मला 11 वेळा गायत्री म्हणायला सांगितलं म्हणे. नंतर मग म्हणायला लागले की 11 वेळा करून भागत नाही, मग तुम्ही काय करा 100 वेळा गायत्री एक माळ तरी केली पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं दिवसा 1000 गायत्री मंत्राचा जप झाला पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं कमीत कमी गायत्रीचं 1 पुरश्चरण झालं पाहिजे. अशा प्रकाराने वाढत गेलं. नंतर मग त्यांनी सांगितलं गायत्री मंत्रापासून कोणत्याही प्रकारची इच्छा करायची नाही, फलाची इच्छा करायची नाही, म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. मग म्हणे अंतःकरण शुद्ध होण्यासाठी काय, जसं तुम्ही गायत्री मंत्राचं पुरस्चरण करताना कोणत्याही कामना करत नाही त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये जे काम करता त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या फलाची इच्छा करायची नाही. त्याच्यानंतर म्हणे आता मग करायचं काय, ते म्हणे एवढं करून भागत नाही, अहंकाराचा त्याग करावा लागतो. मग अहंकाराचा त्याग कसा होईल, तर त्यांनी सांगितलं हे कर्तृत्व बुद्धी जी आहे तिचा तुम्ही निराश करा. ते कर्म काय करा, परमात्म्याला समर्पण करा. म्हणजे तुमच्या परमात्म्याला समर्पण केलं मग तुम्हाला अहंकार राहणार नाही असं सांगितलं. याचा करता कोण आहे, परमात्माच आहे असं समजा. ते म्हणे याचा करता परमात्मा आहे का जीव आहे, कारण जीव कर्म करीत असतो ना. मग ते म्हणे याचा करता जीव पण आहे आणि याचा करता
परमात्मा पण आहे, दोघे पण आहेत. प्राणी कर्म सापेक्ष फलदाता या रूपाने कर्म करता कोण आहे? परमात्मा. आणि कर्म करता कोण आहे? जीव, तादात्म्य धारण करणारा जीव आहे. मग त्यांनी सांगितलं दोन्ही जर कर्ते असतील याच्यामध्ये तर मग दोन्ही कर्ते झाले आणि जे कर्ते असतात ते भोगते होतात. मग कर्मबंधनातून मुक्तच कसे होईल? त्याने काही नाही. त्याच्यानंतर जे ना कर्म मिथ्या आहे हे कळून घ्यायचं. कर्म कसं आहे? मिथ्या. म्हणजे याचा अर्थ कर्म मिथ्या असेल तर कर्माचा कर्ता, कर्माचा जे कर्ते दोन सांगितले त्या जीव आणि ईश्वर हे सुद्धा काय आहेत? मिथ्या आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय झालं? आत्मज्ञान झालं. आणि 11 संख्येने जपाला सुरुवात केलेला मनुष्य कुठं जाऊन पोचला? आत्मज्ञानापर्यंत, ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन पोचला. हा जो न्याय आहे याच्यामध्ये सोपान परंपरेनं श्रुती किंवा संत आपल्याला सांगत असतात. तसं इथं म्हणतात इष्टान यज्ञ भाविता देवाहा, यज्ञाने भाविता म्हणजे संतुष्ट झालेले जे देव आहेत, आपण यज्ञात त्यांना ज्या आहुती देतो त्या आहुतीच्या द्वारा संतुष्ट झालेल्या देवता वाहा इष्टान भोगान ही, त्या तुम्हाला इच्छित असणारे जे भोग आहेत त्या देवता दास्यन्ते, ते तुम्हाला इप्सित असणारे इच्छिलेले भोग सर्व तुम्हाला देतील. तैही दत्तान, आणि भोग कोणी दिलेले? तैही म्हणजे त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री अनुग्राहक देवतांनी दिलेले भोग. येभ्या अप्रदाय, त्या देवतांनी दिलेले भोग आहेत ना ते त्यांना दिले पाहिजे. आपण काय पृथ्वीवर जेवढं ऐश्वर्य, आपण पृथ्वी आपल्याला देते धान्य पाणी, तर आपण पृथ्वीला त्या ठिकाणी काही दिलं पाहिजे. जल आपल्याला एवढं देतं तर त्या जलालाही आपण काहीतरी दिलं पाहिजे. अग्नीलाही, अग्नीमध्ये आहुती का द्यायची? अग्नीमुळं आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. त्यांनी दिलं देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नो हे चिखल व्हायला, असं माऊली म्हणतात. त्याप्रमाणे हा निसर्ग आपल्याला देत राहतो, त्याला आपण काही दिलं पाहिजे. आपण मात्र त्याला काही द्यायचं नाही आणि त्याचंच घ्यायचं. असं जेव्हा होतं तेव्हा पर्यावरण दूषित होतं. कारण त्याला काही द्यायचं, त्याला मदतच करायची नाही, फक्त त्याचीच मदत घ्यायची, त्याच्या प्रकाशाची घ्यायची, त्याच्या पाण्याची घ्यायची आणि त्याला मात्र दूषित करायचं. त्याला दूषित करायचं, पृथ्वीची मदत घ्यायची आणि पृथ्वीला दूषित करायचं, त्याच्यामध्ये सगळी ड्रेन सोडून द्यायची. असं जर केलं तर त्या ठिकाणी पर्यावरण दूषित होईल आणि त्यामुळं निसर्गाचा समतोल राहणार नाही आणि माणसाला समाधान, शांती सगळी बिघडून जाते. ही एक पूजाच आहे. याचं कारण इथं सांगितलं, जेव्हा आपल्या पूर्व नद्यांच्या विषयी किती पवित्र धारणा होती, त्यांना खराब करायचं कोणी करतच नव्हतं. त्यामुळं आज म्हणतात की भारतात फक्त नर्मदा नदीच बरी आहे, बाकीचं तर काय आहे, यमुनेचं तर गटारच झालेलं आहे. आता जर आपण पाहिलं नाही का, दिल्लीतलं गटार म्हणजे यमुना असं लोक म्हणायला लागले. तर ही स्थिती जी आहे की याच्यामुळं इष्टान भोगान ही हो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता, आपण जर यज्ञानी त्यांची भावना त्या देवतांना संतुष्ट केलं, आणि यज्ञ शब्दाचा अर्थ आहे त्याग, म्हणजे आपल्यातर्फे त्यांची संतुष्टता व्हावी म्हणून जर आपण त्याग केला तर त्या काय करतील? आपल्याला संतुष्ट करतील. परंतु त्यांनी सांगितलं तैही दत्तान, त्यांनी दिलेले हे सगळे भोग आहे आणि येभ्या अप्रदाय, आणि त्याच्यातला काही हिस्सा त्यांना न देता यो भुंगते, जो त्याचा भोग घेतो, सा तेन एव सहा, तो कोण आहे? चोरच आहे. अशा प्रकाराने त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. यज्ञही श्रोतही स्मार्तहीच. आता यांनी सांगितलं यज्ञही संभाविता देवाः मुमुक्षूणां न केवलम आमुष्मिकम एव सुखम प्रयच्छन्ति किंतु ऐहिक संपत सुखमपि. हे कर्माचा काही थोडा प्रभाव नाही. कर्म फक्त आपल्याला ते इहलोकातलं सुख देतं असं नाही, किंवा केवळ परलोकातलं सुख देतं असं नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. आता जरी आपण पाहिलं, जे लोक धर्मानुष्ठानाला विशेष मान्यता देत नाही, परंतु नीतिशास्त्राप्रमाणे सुद्धा जे वागतात तर त्यांना जगात मान्यता आहे की नाही? तर जे अपौरुषीय वेदाच्या सिद्धांताचं अनुसरण करतात त्यांना तर आपोआपच वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. यासाठी सांगतात की यज्ञांनी
यज्ञाच्या द्वारा ज्यांनी त्या देवांचा सत्कार पूजा पुष्टी केलेली आहे त्या मुमुक्षूला केवळ इहलोकातलंच सुख प्राप्त होतं असं नाही, तर त्याला परलोकातलंही सुख प्राप्त होतं, किंवा केवळ परलोकातच मरणोत्तर सुख प्राप्त होतं असं नाही, तर त्याला इहलोकातलं सुद्धा सुख प्राप्त होतं. खरं इहलोकातलं सुख प्राप्त होतं म्हणजे काय? सुख कशावरून म्हणायचं? समाधान चित्ताचं जे असेल ते समाधान प्राप्त होणं हेच सुख आहे. बाह्य तुम्ही म्हणाल आमक्याला तर भौतिक वैभव प्राप्त झाले, याला नाही. भौतिक वैभव म्हणजे सुख प्राप्त झालं असं म्हणता येत नाही. त्या ठिकाणी रात्रीभर त्याच्या जर तळमळ असेल, झोपसुद्धा शांत येत नसेल, तर त्याला ते सुख ही आपण केलेली त्याची कल्पना आहे की त्याच्यावर धन असतं त्याला सुख असतं, मोठं घर असतं त्याला सुख असतं, ही कल्पना आहे. परंतु खरा जो धर्माचं अनुष्ठान करणारा पुरुष त्याला हाताचं उच्च केलं, पृथ्वीचं अंथरून आणि आकाशाचं पांघरून, तरीसुद्धा तो शांत राहतो. हेच सुख आहे खरं. जर त्याच्या ठिकाणी त्याला तिथं जर शांतता मिळाली तर हे त्याचं सुख आहे. अतः तेषां प्रीत्यर्थी यज्ञादि आवश्यकम कर्तव्यम. म्हणून त्या देवतांचं प्रेम संपादन करण्यासाठी किंवा त्यांना संतुष्टता संपादन करण्यासाठी मनुष्याने यज्ञ हे अवश्य केलेच पाहिजे. यज्ञ म्हणजे दुसऱ्याच्या समाधानासाठी केलेला त्याग, हा खरा त्या यज्ञ शब्दाचा अर्थ आहे. परोपकार किंवा सेवा हा त्या यज्ञाचा अर्थ आहे. म्हणजे तुम्ही देवतेसाठी करा किंवा समष्टी लोकांच्या कल्याणासाठी केलेलं कोणतंही साधन हे यज्ञरूपच आहे, असं त्याचं खरं तात्पर्य आहे. त्यानुरूप सांगतात जर त्यांनी यज्ञ केला तर तो अवश्य त्याच्या सुखाला कारण होतो, आणि जर असा यज्ञ केला नाही तर तो त्याला प्रत्यवायी होतो. प्रत्यवायी भवती. इष्टान भोगान ह्यो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् अप्रदाय येभ्यः यः भुङ्क्ते स्तेन एव सः. यज्ञैः श्रोतैः स्मार्तैश्च भाविताः संभाविता देवाः वः युष्मभ्यं इष्टान इच्छाविषयभूतान भोगान पशु पुत्र कलत्र धनधान्यादीन दास्यन्ते वितरिष्यन्ते. हे खरं आकाट्य सिद्धांत आहेत वेदाचे, की जे लोक श्रौत यज्ञ म्हणजे काही लोकांना अधिकार नसला तर स्मार्त यज्ञ करतात. तर जे काही श्रौत किंवा स्मार्त यज्ञ करतील आणि देवांना प्रसन्न करतील ते देव तुम्हाला तुमच्या इच्छेचे विषय असणारे जे भोग आहेत पंचविषयाचे, नंतर तुम्हाला पशुधन, पुत्र, पत्नी, धनधान्य हे सर्व तुम्हाला देतील. एवं तैही देवदत्तान. हे दुष्काळ तरी कशामुळे ते अगदी हे यज्ञानुष्ठान होत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी लिहिलं, पापाची यामुळे झाले सत्याचे वाटोळे, आणि काय दोष झाले बळीवंत आणि नाही ऐशी झाली नीत. या ठिकाणी नीतीचा सिद्धांत तुकाराम महाराज धर्मापेक्षा काय नीतीसुद्धा राहिली नाही. वास्तविक आहे जीवन खरं समृद्ध व्हायचं असेल नुसतं धर्मानुष्ठान चालत नाही, जसं नीती पण चालत नाही. केवळ काही लोक काय म्हणतात आम्ही देव वगैरे मानत नाही पण आम्ही काय करतो नीतीनं वागतो. पण इथं ज्ञानोबा यांचं म्हणणं काय आहे, धर्माशी नीतीशी शेषभरी. धर्म आणि नीती यांचं लग्न लागलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपलं आचरण नीतीनुसारही असलं पाहिजे आणि धर्मानुसारही असलं पाहिजे का. या म्हणून त्यांनी लिहिले का काय धर्म काय ती सगळी ओळी धर्म आणि नीतीशी सेजभरी. म्हणजे धर्म आणि त्यांनी सांगितलं किती काही माणसं धर्माचं अनुष्ठान करतात पण नीतीनं राहत नाही. म्हणजे दररोज सकाळी यज्ञ याग सर्व करतात आणि व्यापारामध्ये मात्र फसवत राहतात, नीती मानत नाही. तर ते सांगतात धर्माचं अनुष्ठान, धर्म जो आहे नीतीचं आचरण केलं नाही आणि बाह्य धर्माचं कितीही अनुष्ठान केलं तर त्या ठिकाणी तो धर्म हा विदुर आहे. ज्याची पत्नी मरण पावली अशा पुरुषाप्रमाणे तो निस्तेज आहे. आणि काही लोक नीतिनियमाचं खूप पालन करतात, त्याला काही कोणतं शास्त्र नाही पण धर्मशास्त्राला काही मानत नाही. उदाहरणार्थ जे काही संप्रदाय असे आहेत का ते नीती धर्म मानतात, वेदाला मानत नाही, धर्मानुष्ठानाला मानत नाही. ते म्हणतात आम्हाला फक्त चांगलं करायचं, नीतीनं राहायचं. नयती इति नीती ही म्हणजे जी समाजाची धारणेला चांगल्या प्रकाराने
पुष्ट करते तिला नीती असं म्हणतात. तर असं नीतिशास्त्रात पण ते म्हणतात जर नीती किती असेल आणि धर्मानुष्ठान नसेल तर ती नीती ही एखाद्या विधवा स्त्रीप्रमाणे आहे. म्हणून धर्म आणि नीती त्यांनी लिहिलं आहे की नीतीच्या ठिकाणी धर्माचा मळवट भरलेला आहे असं सांगितलं. धर्माशी नीतीशी शेष भरी असं सांगितलेलं आहे. आता ह्या धर्माचं अनुष्ठान हे मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतं, कोणत्या इहलोकातल्या पण आणि परलोकातल्या पण. एवं देव तैही देवही दत्तान पदार्थान पुनः चरुपूर्णाशादी रूपेण एभ्या देवेभ्या अप्रदाय अदत्वा देवानां ऋषीणां पितॄणांचे यज्ञेन ब्रह्मचर्येन प्रजयाच अनुरण्यम अकृत्वा या स्वशरीरं पोष्टुं भुंक्ते सहस्तेनः देवादीनां चोराह एव भवती शिष्टानाम निंद्याच. वास्तविक आहे आपल्याला हे जे अन्नधान्य वगैरे दिलेलं आहे देवांनी, ते देवांनी दिलेलं आहे. तेव्हा देवांनी दिलेलं जेवढे पदार्थ आपल्याला प्राप्त झालेले ते सगळे पदार्थ देवतांच्या अनुग्रहामुळं प्राप्त झालेले. आपल्याला संगती सांगता येईल का? शेजारच्या शेतकऱ्याला 1 पोतं झालं आणि याला 10 पोती झाली. काय संगती? पाऊसही सगळा पडला, जमिनीचा पोतही सारखा आहे, खतही सारखी घातली, सगळं सारखं आहे. कशा देवानी ज्याला एकाला दिलेलं आहे एकाला दिलेलं नाही याचं स्पष्टीकरण नाही आपण करू शकत. ते म्हणतात देवही दत्तान पदार्थान, देवाने दिलेले जे पदार्थ आहे कोणते ते देवढे पदार्थ ते चरू किंवा पुरोडाश यज्ञामध्ये आहुती देण्याचे जे पदार्थ आहे त्यांच्या रूपाने जो ह्या देवांना न देता म्हणजे चरुप्रोडाशी रूपाने यज्ञ न करता. कारण काय भूतांचं पालन करण्यासाठी तुकाराम महाराजांनी खूप असं काही तात्विक विवेचन केले. यज्ञ भूतांच्या पाळना म्हणजे यज्ञ करणारा काय करत असतो? सगळ्याच प्राणीमात्रांचं संरक्षण करत असतो. यज्ञ करणारा म्हणजे काय? दुसऱ्यांसाठी त्याग करणारा पुरुष हाच यज्ञ आहे. परोपकार सेवा किंवा यज्ञ म्हणजे दान संगतीकरण आणखी काही अर्थ चाल सांगितले होते. यज्ञ दान यजन ना, यजन संगतीकरण दान आणि आराधना अशा 4ही अर्थाने जो यज्ञ करीत तो यज्ञ भूतांच्या पाळना आणि भेदकार्य कारणा आणि पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. तुकाराम महाराजांचा फार चिंतनीय अभंग आहे. गुलाबराव महाराजांनी एक त्याचं नाव आता लक्षात येईना, रुक्मिणी स्वयंवराच्या संबंधाने एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव कौस्तुभ काहीतरी आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रस्तावनेत हा अभंग दिला आहे आणि ह्या अभंगाचं विश्लेषण म्हणजे तो जवळजवळ सगळा ग्रंथ आहे. तर ते सांगतात की देवांनी दिलेल्या पदार्थ यज्ञाच्या रूपाने देवांना न देता आणि म्हणजे देवांना न देता म्हणजे त्यांना देवायचं म्हणजे काय? देवानाम ऋषीनाम पितॄणामच यज्ञेन ब्रह्मचर्येन प्रजयाच. देवांनी दिलेले पदार्थ देवांना द्यायचे म्हणजे काय करायचं? देवांसाठी यज्ञ करायचा. आता ऋषींना आपल्यावर जे काही दिलेलं आहे त्याचं परत द्यायचं म्हणजे काय? तर ब्रह्मचर्याचं पालन करून ऋषी ऋणातून आपण मुक्त होतो. आता आपल्या पितरांचं आपल्यावर जे ऋण आहे ते प्रजयाचं म्हणजे आपण विवाहबद्ध होऊन प्रजासंतती उत्पन्न केली म्हणजे आपण पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. यज्ञ केला म्हणजे देवांच्या ऋणातून आपण मुक्त होतो. ब्रह्मचर्याचं पालन केलं की मग आपण गुरूंच्या ऋणातून मुक्त होतो. असं पण हे तिन्ही न करता जो आपल्या स्वतःच्या शरीराचं मन मानेल तसं या ठिकाणी स्वच्छंदपूर्वक त्या शरीराचंच पोषण करतो. तर हा जो पुरुष आहे ना तर तो पुरुष चोर आहे. आणि तो कोणाचा चोर आहे? देवादिकांचा चोर आहे. त्यांनी देवादिकांकडून घेतलं आणि त्यांच्यासाठी परत काहीही केलेलं नाही. तर त्यांनी केलेलं शरीराचं पोषण म्हणजे देवादिकांची केलेली चोरी आहे. आणि हा पुरुष नुसता देवादिकांचाच अपराधी होत नाही तर शिष्टानाम निंद्याचा, जे सभ्य पुरुष आहेत त्यांचाही तो काय होतो? निंदनीय होतो. ते त्याची निंदा करतात. देव ब्रह्मस्व हरिणस्तस्करस्य या गती तामच गच्छती. आणि काय आहे की आपल्याकडं अजून हे नाही. आता सध्याच्या काळात लोकांची मनं अधिकच बोथट झाली की जे देवाला दिलेलं असेल
म्हणजे भगवंताच्यासाठी मंदिरासाठी वगैरे जे कोणी देणगी दिली असेल तर तिथं आपण देवाची सेवा करायची. त्या देवाला दिलेलं आपण काही हरण करायचं नाही, त्याला देवस्व म्हणतात. किंवा ब्राह्मणाला कोणी वतनदारी जमीन वगैरे दिली असेल किंवा दक्षिणा दिली असेल तर ब्राह्मणाचं आणि देवाचं कोणत्याही प्रकारचं आपण त्याचं वस्तू किंवा धन त्याचं हरण करायचं नाही. त्याला देवस्व हरिण त्या म्हणतात किंवा देव ब्रह्मस्व हरी असं म्हणतात. तर असे लोक जे ना यांना तस्कर म्हटलेले आहे, म्हणजे चोर आहेत. आणि हे चोरांना जी गती प्राप्त होते तस्कराला, तीच गती ह्या लोकांना जे यज्ञाच्या द्वारा भगवंताच्या प्रित्यर्थ त्याला काही देत नाहीत, त्याच्या सामुग्रीनं आपल्या शरीराचं पोषण मन मानेल तसं करतात, तर हे काय आहेत? तस्कर आहेत. आणि तस्करांना जी गती प्राप्त होते तीच गती यांना प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, देखे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत देखा येईल देखा काढत तुम्हा पाष्टी. जसं वसंत ऋतूचं मागं सांगितलं, वसंत ऋतूमध्ये वनशोभा स्वतःहून सेवा करण्यासाठी आपल्या सौंदर्यासहित तिथं येते, तैसे त्याचप्रमाणे जे लोक ह्या यज्ञानुष्ठान करतात देवतांच्या संतुष्टीसाठी, त्या लोकांना सर्व सुखे सहित, त्या ठिकाणी सर्व सुख, त्याला आपण सर्व सुखे आजी येथेची ओळली तर संतांची देखील चरणांबजे. तसे जो मनुष्य स्वधर्माचं अनुष्ठान करील त्याला त्या ठिकाणी आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक सर्व प्रकारची सुख त्या ठिकाणी येतील. आणि दैवची मूर्ती म्हणतो, मूर्तिमान भाग्यच तुम्हा पाठी काढत येईल देखा. देखा पहा म्हणतात भगवान सांगतात, असं जर तुम्ही कराल तर सर्व सुखाने समृद्ध होऊन असं तुमचं असणारं भाग्य, त्या भाग्याचा शोध करायला तुम्हाला जावं लागणार नाही, ते भाग्यच अशा पुरुषाचा शोध करीत येईल. खरं जर पाहिलं तर हे गणितापेक्षाही तंतोतंत असं हे पूर्वमीमांसेचं जर कोणी अनुष्ठान करील तर त्याचा त्याला अनुभव येईल असं ज्ञानोबारायांनी कितीतरी आश्वासित करून अनुभूतीच्या आधाराने, अनुभूतीच्या रसाने भिजलेली ही वचनं आहेत. ऐकी नाही, तुम्हाला दैव प्राप्त करण्यासाठी जावं लागेल का दैव तुम्हाला शोधित येईल? दैव आपल्याकडं येणार असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ऐसे समस्त भोग भरित व्हाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. दर्शन परंपरेमध्ये हे असं म्हटलं, याच्यावर नेहमी माणसाला असं वाटत राहतं की समजा सकाम कर्म करणाऱ्याला हे फळ प्राप्त होतील का नाही, का त्याचंच वर्णन चाललं आहे? सकाम वाल्याचं वर्णन चाललेलं आहे. आणि तर म्हटलं की शंका बघा आता हे कोणात चालले, आम्हाला इहलोकातही ऐश्वर्य असावं, परलोकातही ऐश्वर्य असावं, त्याच्यासाठी वेदांनी काय सांगितलं? वेदांनी हे सांगितलं देवतांची पूजा करा, करतातही, त्यांना इहलोकाचे ऐश्वर्य पाहायला मिळतं, परलोकातले ऐश्वर्य भोगायला मिळतं, शिवाय त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, अनायास ते भाग्य त्या ठिकाणी फलद्रूप व्हायला येतं. एवढा अनुभव कशाचा झाला? सकाम केलेल्या धर्माचरणाचा. पहिल्यांदा काय सांगितलं, तुम्ही फक्त असे मोकळे चिखलाच्या गोळ्यासारखे राहू नका, काहीतरी कर्म करा. काहीतरी कर्म करा म्हणजे अल्प करा, म्हणजे सकाम करा. सकाम कर्माचा अनुभव आल्यावर त्या सकाम करून तुम्ही आयुष्यभर करत राहाल. पण खरं जर मनुष्य वेदावर श्रद्धा ठेवून सकाम कर्म केलं तर त्या सकाम कर्माचं पर्यवसान निष्काम कर्मात निश्चितच होतं असं माऊली आता इथं सांगतात. बघा हां अनंतर स्वसुख, हो, ज्या दुःखाशी ज्याचा संबंध येत नाही आणि पुन्हा त्याला स्वर्ग असं म्हणतात. म्हणजे असं जे सुख आहे हे ते स्वर्ग सुख आहे, त्या स्वर्गासाठी हे प्रयत्न करतात. म्हणजे दुःखाशी संबंध नाही, दुःख संबंध रहित असं सुख कुठे, त्याला स्वर्ग म्हणतात का? हे फक्त मोक्षच आहे. नाव त्याचं स्वर्ग ठेवलं, ते आहे काय? दुःख संबंध रहित सुख कुठे? ते सुख तुम्हाला प्राप्त करायचं ना. याचा अर्थ दुःख संबंध रहित सुख जर तुम्ही स्वर्गातली काय गेले तर ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे, त्याला म्हणता येईल का ते स्वपदास्पदम यन्न दुःखेन संभिन्नम होईल का? नाही. मग त्यावेळेला तो काय म्हणेल, अरे हे तर सुख हे नाही, मग दुसरं सुख कसं?
म्हणजे हे कोणतं आहे, तुष्यंतु दुर्जन्याने त्याला फक्त सांगितले कर्म करायला, त्याला थोडी त्याच्यात ती अनुभूती आली की त्याच जीवाला असं वाटतं अरे ही सकाम कर्म मी किती दिवस केले तरी पुनरपी जननम पुनरपी मरणम हे मला चुकणार नाही, आणि हेच जे सुख मिळेल ते सुख शाश्वत सुख मिळेल का मला? मिळणार नाही. स्वर्गाची तर त्यांनी व्याख्या केली, यन्न दुःखेन संभिन्नम न च ग्रस्तम रणंतरम, कधीच दुःखाने ते ग्रस्त नाही. आता स्वर्गातलं सुख असं आहे का ज्याचं वर्णन त्यांनी सांगू द्या. इथं जे स्वर्गातलं सुख मानलेलं आहे तर ते सुख तसं नाही ना त्याला. मग अशा वेळेला तो काय करील? अरे हे अनित्य आहे, हे अनित्य सुख नको. आपल्याला इच्छा कोणत्या सुखाची आहे? नित्य सुखाची. मग नित्य सुख जे आहे ना ते ह्या आपण कर्म करायचं आणि कर्माच्या फलाची इच्छा करायची, यामुळंच आपल्या खऱ्या सुखाला आपण अंतरत आहोत. मग आता काय करायला पाहिजे? आपण कर्म करायचं, हेच कर्माचरण करायचं, पण काय करायचं? फलाची इच्छा करायची नाही. अर्थात निष्काम कर्म करायला लागला की नाही, म्हणून याच्यामुळं काही चित्तशुद्ध होईल आणि चित्तशुद्धीद्वारा आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून ह्या वैदिक धर्मामध्ये सकाम कर्माची सुद्धा भरपूर प्रतिष्ठा केलेली आहे. परंतु ते सकाम कर्म करावा हे सांगण्यात तात्पर्य नाही, पण त्याची काय आहे? वेद प्रणित धर्मावर श्रद्धा व्हावी आणि त्या श्रद्धेच्या द्वारा त्याचं पर्यवसान निष्काम कर्मामध्ये होत असतं किंवा होतंच. क्रमामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना क्रममुक्ती, त्या क्रममुक्तीला तो हळूहळू जात राहतो. म्हणून दार्शनिक परंपरेत जसं तुम्ही चार्वाकापासून जैन, बौद्ध, वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आपाप उत्तर मीमांसेपर्यंत जातात, तसाच हा कर्माचा काय आहे? क्रम आहे. आता इथं काय सांगतात? आयशे समस्त भोग भरित, असं सगळ्या भोगाने तुम्ही काय झाले? भरित म्हणजे पूर्ण झाले. म्हणजे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते ते कल्पतरू पुरविता. कल्पतरू कोण आहे? आता सांगितलं, देखे कामधेनू हा होईल. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी आणि आवडीची धनी पुरविते. माणूस स्वधर्माचं अनुष्ठान करायला लागला की आपल्या सगळ्या कामनांची पूर्ती स्वधर्म कसा करतो हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो सारख्याच कामनाच करीत राहील आणि स्वधर्माचं फळ भोगीत राहील, असं होत नाही. तर ते म्हणतात आयशे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ. उलट माणसाला काय, तुम्ही ज्या ज्या सगळ्या प्रकारचे भोग तुम्हाला मिळतील तसं तसं या ठिकाणी इंधनी आगीशी हाकाक चढे तैसा भोगी काम वाढे. त्या भोगाने तुमच्या कामना नाही वाढत. जर खराच अंतर्मुख साधक असेल तर त्याच्या कामना वाढत नाही, तुम्ही अनार्थ व्हाल. तुम्ही बोललं काय होणार? निरीच्छ होणार. अरे हे किती वेळा जन्म यावे, किती व्हावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला. अरे आपल्याला किती वेळा जन्माला येतो? जन्माला काय येतो? तर फलाची इच्छा करतो म्हणून. मग जर फलेच्छेचाच जर आपण त्याग केला तर आपल्याला शाश्वत फलरूप मोक्ष, बरोबर ना, कर्माभावरूप मोक्ष आपल्याला प्राप्त होईल. असं त्याच्या अंतःकरणात जिज्ञासा निर्माण होते आणि त्यामुळे तो अनार्थ होऊ लागतो, निरीच्छ होऊ लागतो, पूर्ण काम म्हणजे सुखी होऊ लागतो. म्हणजे याचा अर्थ कधी अनार्थ निरीच्छ कधी होईल? जर त्याला याच्यातले दोष दर्शन होतं, ऐहिक किंवा पारलौकिक भोगातलं दोष दर्शन, पारतंत्रत्व, अनित्यत्व हे सकाम कर्म करता करता त्याला काय होतात? त्याची अनुभूती होऊ लागते. आणि हे सगळं कधी घडतं? हे सुद्धा स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. जर तुम्ही स्वधर्मैक म्हणजे केवळ आपला जो वर्णाश्रम धर्म आहे त्याच्यामध्ये निश्चित रूपाने रममान होऊन अत्यंत निष्ठा त्या कर्माच्या ठिकाणी ठेवून जर तुम्ही वर्ताल, म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारचं वर्तन म्हणजे अनुष्ठान कराल तर तुम्ही अनार्थ व्हाल, इच्छारहित निरीच्छ व्हाल. कर्मफलाची इच्छा तुम्हाला करावी वाटणार नाही. कारण हे कर्माचं फल अनित्य आहे, परतंत्र आहे, सापेक्ष आहे. म्हणून त्याच्यापेक्षा आम्हाला स्वपदास्पदम जे आहे तेच आम्हाला जर मिळवायचं असेल तर प्रतिबंधक ह्या कामनाच होतात. म्हणून उलट अगोदरच तो कामनेचा परित्याग करायला लागतो. अर्थात परिपूर्ण कामनेचा त्याग कधी होतो? अधिष्ठानात आत्म्याचं ब्रह्मत्वाने ज्ञान होईल तेव्हा. का झाली या सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मधा लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या
का अथवा सकळ संपदा झाली जर त्याला सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त झाली आणि म्हणजे स्वधर्माचरण केलं, सर्व संपत्ती त्याला प्राप्त झाली आणि जो अनुसरेल इंद्रिय मदा आणि जो इंद्रियाचा मद म्हणजे उन्मत्तपणाचं अनुसरण करेल, म्हणजे इंद्रियांना उन्मत्तपणे स्वेच्छाचारी स्वच्छंदी असं जर कोणी करेल, म्हणजे आपण केलेल्या धर्माचरणाने संपत्ती प्राप्त झाली, त्या संपत्तीविषयी ज्याला मद उन्मत्तपणा होईल तर तो पुरुष काय करेल, लुब्ध होऊन या स्वादा विषयांचा जो स्वाद किंवा विषयांचा जो आनंद आहे त्याच्यावर जर तो लुब्ध होईल आणि इंद्रिय सांगतील त्याप्रमाणे तो जर करायला लागेल आणि काय होईल, तो तीही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. तो म्हणतात यज्ञ भाविकी सुरी, अगोदर काय केले यज्ञ आणि यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवता आणि त्या देवतांनीही पूर्णपणे त्याला दिलेली संपत्ती, परंतु ही संपत्ती कशासाठी दिलेली आहे की देवाचं भजन करावं. देवाने दिलेली संपत्ती देवाना ज्याचे दिले त्याशी आणि पाळवे फळं आपणाशी असा त्याचा उद्देश असताना तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. तो स्वधर्मी म्हणजे स्वधर्माचरणाने ह्या सर्वेश्वर परमात्म्याचं जो भजन किंवा सेवा करणार नाही, तर अशा पुरुषाला काय काय त्यांनी करायला पाहिजे, म्हणजे हे ज्या संपत्ती आली त्या संपत्तीचा विनियोग कसा व्हायला पाहिजे याविषयी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अग्निमुखी हवन, त्याने अग्नीला काय केलं पाहिजे, हवन केलं पाहिजे. न करील देवता पूजन, त्यांनी काय करायला, हवन करायला पाहिजे अग्नीच्या मुखाने, परंतु तो करत नाही. पुन्हा देवता पूजनासाठी जी संपत्ती आपल्याला शरीर संपत्ती, धन संपत्ती, बौद्धिक संपत्ती जी काही म्हणजे त्या पुरुषाला दिलेलं धन, त्याला दिलेली वाणी, त्याला दिलेली इंद्रियांचं बल, ही सगळी संपत्ती जी आहे ती भगवंतासाठीच दिलेली आहे. त्यांनी देवाच्यासाठीच दिले. इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग याच्यासाठी दिलेले आहे. परंतु हा मात्र देवता पूजन न करील, देवतांचं पूजन करणार नाही. दुसरं कशासाठी दिले, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर प्रसंग आला, प्राप्त वेळ म्हणजे प्रसंग आला, ब्राह्मण उपाशी आहे तर त्याला ब्राह्मणाला आपण भोजन दिलं पाहिजे. भजन असा पण एक पाठ आहे, प्राप्त वेळे भजन ब्राह्मणाचे, म्हणजे जर प्रसंग आला तर ब्राह्मण संकटात असेल तर त्याची आपल्याकडून सेवा ही घडली पाहिजे. तर हा भजन पदाचा अर्थ आहे. विमुख होईल गुरुभक्ती, आपल्या संपत्तीचा वेच हा गुरुभक्तीत काही झाला पाहिजे, संत पूजनामध्ये झाला पाहिजे, परंतु हा गुरु विमुख होईल गुरुभक्ती, गुरुभक्तीपासून विन्मुख झाले, ह्या धनाचा उपयोग गुरुभक्तीसाठी करत नाही. आदर न करीला अतिथी, अतिथीचा सत्कार केला पाहिजे पण अतिथीचा आदर करीत नाही. आणि देवाच्या कृपेने स्वधर्मानुष्ठानानेच मिळालेली ही संपत्ती आहे, परंतु आता त्या संपत्तीचा विनियोग त्यासाठी करत नाही. अतिथीचा आदर नाही, ब्राह्मणाचं पूजन नाही, देवतांचं पूजन नाही आणि स्वधर्माचं अनुष्ठानही सोडून दिलं आणि इंद्रियांच्या द्वारा मुक्तपणे स्वच्छंदपणे विषयांचा भोग घेण्याला प्रवृत्त झाला. आणखीन काय सांगतात, संतोष नेतील ज्ञाती आपुले, माणसाचं कर्म कितीतरी लोक आहे ना ते आपल्या जीवनात म्हणतात फक्त आपल्या कुटुंबाचं पाहिलं, शेजारचा माणूस उपाशी मरत असला किंवा आपल्या जातीचे आपले ज्ञाती बांधव यांची पण ह्या धनामध्ये आपण मिळवलेला एकट्या माणसाचा वाटा नाही किंवा एका कुटुंबाचा वाटा नाही, हे सर्वांचं धन आहे, हे सर्वांचं धन आहे. ज्यावेळेला आपण बऱ्याच वेळा ज्यावेळेला वास्तुशांती होते त्यावेळेला तो ब्राह्मण देवता आहे ना आपल्याला गृहप्रवेश करायचा असतो, त्यावेळेला तो विचारतो हे घर कोणाचं, त्या घर कोणाचं म्हणताना मी बरेच वेळा सांगितलं एक वास्तुशांती होती इथं आणि ते असं ते त्यांनी विचारलं का हे घर कोणाचं. त्यांना वाटलं ते काही लोकांना सांगायचे का हे जे घर आहे ना हे आम्ही डॉक्टरसाठी बांधलं आहे, म्हणजे डॉक्टर इथं राहणार आहे. म्हणून मग त्यांना म्हटले ते हे घर कोणाचं, ते एकदम म्हटले ते असं त्यांच्या चेहऱ्याकडेच पाहिलं, त्यांना वाटलं असं कसं हे पाहतात. मग ते म्हटले अहो हे घर कोणाचं, ते म्हणे तुम्ही आम्हाला विचारता कसं काय, असं तुम्ही विचारता कसं काय कोणाचं, म्हणजे म्हणे आमचं. अहो म्हणे आमचं नका म्हणू, हा एक विधी आहे, ह्या विधीमध्ये असं म्हणायचं असतं का हे घर सर्वांचं, कारण इथं डास राहतील, पाली राहतील, उंदरं राहतील, हे घर कोणाचे. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ही संकल्पना आहे का जी संपत्ती आपल्याला मिळाली, जी सत्ता मिळाली ती आपल्यासाठी नसून तिथं सर्वांना
वितरण करण्यासाठी ती मिळालेली आहे. म्हणून म्हणतात संतोष नेदिल ज्ञाती आपले. आपले जे ज्ञाती म्हणजे आपले जाती बांधव असतात त्यांनाही आपण यथाशक्ती त्यांनाही मदत केली पाहिजे आणि त्यांनाही संतुष्ट ठेवलं पाहिजे. आता शेजाऱ्यांपासून त्रास होतो, ज्ञाती बांधवापासून त्रास होतो, याचं कारण त्यांच्या दुःखात दुःखी कधी झाला नाही आणि त्यांच्या सुखात सुखी झाला नाही, उलट त्याच्याविषयी द्वेषबुद्धी अंतःकरणात राहिली. त्यामुळे वेळेला कोणीच कोणाला मदत करत नाही. कारण आपल्या ज्ञातीला संतोष देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं सांगतात. ऐसा स्वधर्म क्रिया रहितो आथिलेपणे प्रमत्तो केवळ भोगासक्तो होईल जो. असा जो स्वधर्म क्रियेनं म्हणजे आपल्या स्वधर्म आचरणाने जो रहित आहे, म्हणजे वेदाने सांगितलेलं जे आचरण आहे त्याप्रमाणे स्वधर्माचं अनुष्ठान करीत नाही, आथिलेपणे प्रमत्तो. आणि त्याला तर आथिलेपण म्हणजे समृद्धी प्राप्त झालेली आहे आणि त्या समृद्धीमुळे तो प्रमत्त म्हणजे उन्मत्त झालेला आहे. माझ्या आढ्योबी जनवान अस्मी कोण्यस्ती सदृशो मया. मी श्रीमंत आहे, मला भरपूर नातेवाईक आहेत, माझ्यासारखा जगामध्ये कोण आहे, माझ्यासारखं कोण्यस्ती सदृश मया. यक्षे दास्यामी मोदिष्य. मी कधी कधी पाहिलं तर मी यजन करीन, यज्ञ पण करीन मोठमोठे, दास्यामी दान पण देईल आणि यक्षे दास्यामी मोदिष्य आनंद पण भोगील, असं तो गर्वामध्ये मदोन्मत्त होऊन म्हणत असतो. केवळ भोगासक्त होईल जो. आणि केवळ ह्या शब्द स्पर्शादी भोगांमध्ये जो आसक्त झालेला आहे असं वर्णन माऊलीने केलं ह्या पुरुषाचं. मग त्याचं काय होतं? स्वधर्मानुष्ठान करणारा भाग्य त्याला शोधत येतं आणि त्याचं कल्याण करतं. आणि जो स्वधर्माचं आचरण करीत नाही त्याचं काय होतं? तया मग आपावं थोर आहे. आता त्याचं काय होणार? त्याला फार मोठं आपाव म्हणजे दुःख आहे. त्या पुरुषाला दुःखच प्राप्त होणार. काय दुःख प्राप्त होणार? जेणे हे हातीचे सकळ जाये. त्याला जी संपत्ती वगैरे आलेली आहे ती सगळी संपत्ती त्याची निघून जाते. देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. आणि त्याला काही काही भोग प्राप्त दिसतात तरी भोगण्याचं सामर्थ्य राहत नाही. त्याला काय ते हे सांगत असतात महाराज कीर्तनात की हा हे शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आणि बिना साखरेचा चहा पितो. प्राप्तही न लाहे भोग भोगू. जरी भोग प्राप्त झाले तरी त्याला भोगता येत नाही, कारण स्वधर्माचं आचरण केलं नाही. त्याचं हे फल आहे. देखा जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. जसं गतायुषी शरीर ज्याचं शरीरामधलं चैतन्य जे आहे ते चैतन्य गेलेलं आहे. कारण का? गतायुषी त्याचं आयुष्यच संपलं. एकदा आयुष्य संपलं का चैतन्य वासू न करी. त्याच्या ठिकाणी हा जीवात्मा त्या शरीरात राहत नाही. का? तर त्याची मुदत संपली. किंवा निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. किंवा एखाद्या माणसाचं भाग्य संपलं, दुर्दैवाचा क्षण प्राप्त झाला का लक्ष्मी आपोआप कळत पण नाही कशी गेली, का गेली, कशी गेली, कुठून गेली हे कळत सुद्धा नाही. कारण आता त्याला काय झाले? अभाग्य, दुर्दैव त्याचं प्रारंभ झालं. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशो जाय. तैसा त्याप्रमाणे सधर्म जरी लोपला. आपण जे लोकशिक्षण, एवढे कायदे, एवढं संरक्षण, हे सगळं जे आहे ना, हे लोकशिक्षण ज्ञानेश्वरीचं जर दिलं आणि हे जर सिद्धांत रूपाने माणसाच्या अंतःकरणात बसलं, त्याला कितीतरी कायद्याची गरज राहणार नाही, कोर्ट कचऱ्या नाही, पोलीस व्यवस्था नाही, कोणाचं त्याच्यावर नाही. कारण त्याचं स्वतःचंच अनुशासन निर्माण झालं. म्हणून आणीबाणीमध्ये विनोबाजींनी जेव्हा सगळं निरीक्षण केलं तेव्हा त्यांनी नाव काय दिलं? त्याला अनुशासन पर्व. किती त्यांचा गंभीर भाव असेल. असं सांगितलं का इंदिरा गांधींच्या ह्या कार्याला आणीबाणीला त्यांनी अनुमोदन देणारे ते संत होते. ते इंदिरा गांधीच्या कार्याला अनुमोदन नव्हते देत, इंदिरा गांधींना काय अनुशासन ह्या नावाने अंतर्मुख होऊन याच घटनेचा विचार करावा यासाठी त्यांनी अनुशासन पर्व नाव दिलं होतं. पण हे माणसाच्या लक्षात येत नाही. तिथं सांगतात तैसा स्वधर्म जरी लोपला. त्याप्रमाणे स्वधर्माचा जर लोप झाला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. तर त्या ठिकाणी सर्व सुख जे असतील, सर्व सुख म्हणजे ऐहिक सुख, पारलौकिक सुख, मोक्ष सुख, कोणती सर्व सुख असतील तर त्याचा थारा मोडला. जर स्वधर्माचरण सोडलं का सुखाचा आश्रय सुटला. म्हणजे सुख मिळण्याची सुतराम शक्यता समजली. माणसाला सुख पाहिजे ना तर धर्माचं आचरण त्यांनी केलं पाहिजे. आणि जर त्याला दुःख पाहिजे असेल तर त्यांनी धर्माचं आचरण सोडलं पाहिजे.
तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की तुम्हाला जर वाटत असेल खूप दुःख भोगावं तर तुम्ही असं हे धर्माच्या विरुद्ध आचरण करा. काय अभंग आहे बघा तुकाराम महाराजांचं एक. आता हे कसं होतं म्हणतात, दीपासवे हरपला प्रकाश जाय. दिवा मालवला का प्रकाश जायला काही लागत नाही, अंधार व्हायला काही लागत नाही. तसं स्वधर्म सोडला का सुख जायला काही लागत नाही आणि दुःखाचा विस्तार व्हायला सुद्धा जीवनामध्ये काही लागत नाही. तैशी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. ऐका प्रजा ओहे पुढे विरंची म्हणे. तैशी त्याप्रमाणे जसा दिवा गेला का प्रकाश गेला त्याचप्रमाणे निजवृत्ती जेथ सांडे. त्या ठिकाणी इथं निजवृत्ती या शब्दाचा एक अर्थ केला आहे त्यांनी. आत्मवृत्ती म्हणजे कोणतं? आत्मवृत्ती म्हणजे आपला आचार. आपला आचार म्हणजे स्वधर्मानुसार अनुष्ठान. हे जेथ सांडे. एकदा स्वधर्मानुष्ठानाचा त्याग झाला की स्वतंत्रते वस्ती न घडे. त्या ठिकाणी मनुष्याला स्वतंत्रतेला कुठं स्थान प्राप्त होत नाही. स्वतंत्रता म्हणजे काय? सर्व स्वतंत्र कोण आहे? फक्त खरा आपला आत्मा आहे. स्वतंत्रतेला म्हणजे तो मनुष्य परतंत्र होतो, म्हणजे माया अधीन होतो. त्यामुळं किंवा विकारांच्या अधीन होतो किंवा दुःखाच्या दुर्दैवाच्या अधीन होतो किंवा त्याचा खास अर्थच असा केला काही ज्ञानेश्वरीमध्ये. स्वतंत्रतेला वस्तीत प्राप्त होत नाही. स्वतंत्र कोण आहे? फक्त आत्माच आहे. म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजे आचारभ्रष्टी सदा कष्टी. स्वधर्मानुष्ठान न करता त्याचं कितीही बुद्धिवान पुरुष असला तरी त्याला स्वातंत्र्यनाम आत्मज्ञान प्राप्त होत नाही. स्वधर्मानुष्ठान करणाऱ्याला चित्तशुद्धीद्वारा हे स्वतंत्रतेची वस्ती म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. तेव्हा ह्या प्रजेला यज्ञासहित उत्पन्न केल्यानंतर तो विरंची म्हणजे ब्रह्मदेव म्हणतो, हे प्रजा हो, हे प्रजाजन हो, पुढे ऐका, तुम्ही हे स्पष्ट ऐका. काय ऐका? मनोनी स्वधर्म जो सांडिलं तया ते काळ दंडिलं. चोरू मनोनी हरिलं सर्वस्व तयाचे. म्हणून जो पुरुष ह्या स्वधर्म सांडील म्हणजे स्वधर्माचरणाचा त्याग करील तया ते काळू दंडिलं. त्याला हा काळ त्याला दंड किंवा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. काळ जो आहे तर तो काळ जर कोणी स्वधर्माचरणाचा त्याग केला आणि त्यांनी काही जरी केलं तर काळ त्याला शासन केल्याशिवाय राहणार नाही. आणि काळ काय करील? चोरू. त्याला काय म्हणेल? काळ हा चोर आहे म्हणून तयाचे सर्वस्व हरिलं, त्याचं सर्वस्व हरण करील. म्हणजे एकदा स्वधर्माचरण सुटलं की त्या पुरुषाला काळ हा शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं सर्वस्वाचं हरण केल्याशिवाय राहणार नाही. मग सकळ दोष भवते गिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. ते म्हणतात अशा वेळेला काय होईल? ते एकदा त्याचं सर्वस्व हरण केल्यानंतर त्याच्या भोवती कोण येईल? सकळ दोष. त्याच्या ठिकाणी असणारी सगळ्या प्रकारची जी पातकं आहेत ती सगळी पातकं त्याला गिवसोनी घेती म्हणजे त्याला शोध काढीत त्याच्याजवळ येतील आणि त्याला शोधून काढतील. आणि पातक म्हणजे सगळी पातकं त्याच्याजवळ येणार. असं नाही का एखादं पातक चुकून राहिलं. सगळी पातकं त्याच्याजवळ येणार. कशी येणार? रात्री समयी स्मशानाते भूते जैशी. एकदा रात्र झाली का काही भूतं येत नाही, सगळीच भूतं आपोआप त्या रात्रीच्या वेळेला त्या स्मशानभूमीमध्ये येतात. तसं ह्या पुरुषांनी धर्माचरण सोडलं का सगळे अनर्थ त्याच्याजवळ काळ त्याला दंड करण्यासाठी आणत असतो. त्याला काही वेगळं करायचं नाही. फक्त तुम्ही काय करायचा? स्वधर्माचा थारा मोडला, स्वधर्माचा आश्रय सोडला का सगळं तुमच्याजवळ अनर्थ आपोआप येतील. तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्य जात तितुके तेथेची वशे. तसं त्रिभुवनीची दुःखे म्हणजे त्याला एक दुःख नाही. स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये जेवढी दुःख असतील तेवढी दुःख स्वधर्मानुष्ठानाचा त्याग करणाऱ्या पुरुषाच्या जवळ येतात. आणि नानाविधे पातके आणि नाना प्रकारची पातकं, महापातकं, उपपातकं ही सगळी त्याच्याजवळ येतात. एवढं स्वधर्मानुष्ठानाचं महत्त्व या ठिकाणी वेदाने सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतात नानाविधे पातके, अनंत प्रकारची असणारी पातकं. आणि दैन्य जात तितुके तेथेची वशे. आणि ज्याला दैन्य म्हणजे मनुष्य जो दिनवाना होतो ना की मला हे असावं खूप इच्छा आहे परंतु ते जसं ताण लागली पण पाणीच मिळू नये तसं यांनी किती इच्छा केली तरी याचं दैन्य, याचं दारिद्र्य म्हणजे याचं जे काही त्याला काय म्हणतो आपण याच्या ठिकाणी इच्छिलेल्या विषयांचं प्राप्त न होणं हे जे दैन्य आहे किंवा इंद्रियांची दिने
आम्ही केलो नारायणे. इंद्रियांचे दिन होतात म्हणजे त्या इंद्रियांना विषयाची इच्छा होते, पण ते विषयसुद्धा मनाने इच्छिलेले प्राप्त होत नाही. ते कोणाला प्राप्त होतात? धर्माचरण करणाऱ्याला स्वतःहून शोधत येतात, आणि धर्माचरण न करण्याच्या पुढं काही केलं तरी येत नाही. असं दैन्य त्याच्या ठिकाणी. तर दैन्य म्हणजे सर्व प्रकारची दुःख ही तेथेची वशे त्याच्याजवळ राहतात. दुःख शोधायचं झालं का कुठं जाऊन पाहायचं? जो माणूस धर्माचरण करत नाही तो किती दुःखी आहे हे पाहायचं. सुख पाहायचं असलं तरी कोणाकडे पाहायचं? जो स्वधर्माचं आचरण करतो त्याच्याकडे सुख पाहायचं. ऐसे होय तया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदता कल्पांतेही सर्वथा प्राणीगण हो. हे प्राणीगण हो म्हणजे हे प्राणी समुदाय, म्हणजे हे मनुष्य प्राण्यांचा जो समुदाय नाही. हे काही झाडावृक्षाला किंवा पशुपक्ष्यांना नाही सांगितलं ब्रह्मदेवाने, त्यांची योग्यताच नाही, ते त्याचे अधिकारीच नाही. इथं प्राणीगण म्हणजे हे मनुष्य मात्रांनो. ऐसे तया उन्मत्ता होय, असा तो उन्मत्त आहे. स्वधर्माचरण न करणाऱ्या पुरुषाला काय म्हटले? उन्मत्त. त्याला असं होतं, आणि मग त्याला वाटतं अरे आपलं चुकलंच, आता काय करायचं? न सुटे बापा रुदता. आता रुदता तो किती रडला, ओरडला, आक्रोश केला, विलाप केला तरी न सुटे. आता त्या अधर्म कर्माचरणापासून त्याची मुक्तता होत नाही. आणि कधीपर्यंत होत नाही? कल्पांत ही सर्वथा प्राणीगण हो. कल्पांत जरी झाला तर पुढच्या कल्पात पुन्हा ते राहिलेलं त्याचं पाप भोगण्यासाठी त्याला यावंच लागतं. कल्पांताला सुद्धा अधर्माचरण करणाऱ्या किंवा स्वधर्माचरण न करणाऱ्या पुरुषाला कधीही त्याची सुटका होत नाही. म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐशे प्रजाते शिकवी चतुरा ननू. हे फक्त भारतात जन्म झालेल्याच माणसाला आहे बरं का हे सगळं. जे लोक किती बिचारे आभागे, त्यांना कुठे हे विचार आहेत? वेदाचे विचार, स्मृतीचे विचार, संत वाङ्मयाचे विचार. आता कुठं त्याचा थोडासा अनुवाद जायला लागला, त्याचा कुठं तरी त्यांना एकदम चांगल्या प्रकारचा दिलासा मिळतो. परंतु आपलं हे खास धन आहे, ह्याची ज्याचे धन, आपले हे धन आहे. किती मोठं भारत. म्हणून त्यांनी लिहिलं जगात सगळ्यात पुण्यवान मनुष्य कोण आहे? भारतात जन्म घेणारा असा आहे. म्हणतात म्हणून हे निजवृत्ती न सांडावी. निजवृत्ती म्हणजे हे आपलं वर्तन. आपलं वर्तन म्हणजे आपलं स्वधर्माचरण हे स्वधर्माचरणाचं अनुष्ठान हे न संडावी. हे माणसाने कधीच टाकू नये. आपण काय होतं, इंद्रिय जे असतात ना, तर इंद्रिय जसं पाणी कुठूनही टाकलं तर खालीच जातं, त्याप्रमाणे इंद्रिय विषयाकडे धावतात. पण इंद्रिये बरळो नेदावी. हे इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांना बरळून द्यायचं नाही, म्हणजे वाटेल तिकडे जाऊ द्यायचं नाही. म्हणजे निषिद्ध विषय इंद्रियांना निषिद्ध विषयात प्रवृत्त करायचं नाही, आणि प्रयत्नपूर्वक स्वधर्माचं आचरण करायचं. असं प्रजाते चतुराननू शिकवी. असं या सगळ्या मनुष्य प्रजेला कोण? चतुरानन ब्रह्मदेव हे शिक्षण किंवा शिकवतो आहे. जैसे ते कसं सांगतो? जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेणे पाडे विसंभो नये. हां, कोणाला? प्रजेला कोण सांगतो? ब्रह्मदेव. तुमची गती कशी होईल म्हणतात? जैसे ज्याप्रमाणे जळचरा म्हणजे पाण्यामध्ये विहार करणारे मासे वगैरे, त्यांना जळ सांडे जर पाण्याचा त्याग केला तर तत्क्षणी मरण मांडे. आपण म्हणतो जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. जर आपण ती मासोळीचं पाणी जर दूर केलं तर ती तळमळ करते, मरणाला प्राप्त होते. तसा हा स्वधर्म जळचरा जळ सांडे तेने तत्क्षणी मरण मांडे. मरणालाच प्रारंभ झाला असं म्हणायचं पाण्यापासून काढलेल्या त्या जलचराला. तसा हा स्वधर्म, तसा तुम्हाला जो स्वधर्म सांगितलेला आहे, वर्णाश्रम धर्म सांगितला आहे, तो तेने पाडे विसंबू नये. त्याप्रमाणे त्याचा कधीच विसर पडू देऊ नये. म्हणजे माणसाने दररोज काहीतरी क्षण मी स्वधर्माचं आचरण योग्य करतो की नाही, किंवा माझं अधर्माचरण होतं की काय, याच्याविषयी दररोज विचार केला पाहिजे. विसंबो नये, हे कधीच विसरता कामा नये. म्हणून तुम्ही समजती आपलालिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढती मणिपता असे. म्हणून म्हणतात तुम्ही समजती म्हणजे तुम्ही सर्वांनी, म्हणजे तुम्ही सर्व मानव
जातीनं या ठिकाणी आपुलालिया कर्मी उचिती, आपलं उचित कर्म म्हणजे तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्णाप्रमाणे असणारं उचित कर्म ते निरत व्हावे पुढत पुढती, त्याच्यामध्ये तुम्ही पुढत पुढती म्हणजे वारंवार निरत व्हावे म्हणजे अत्यंत तत्पर व्हावं, म्हणजे कर्माचरण हे तुम्ही फार निष्ठेने तत्परतेनं दक्षतेनं करावं हे मणिपत असे प्रजापती आपल्या प्रजेला म्हणत आहेत. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञशिष्टाशिनः संतो